एकदंताय नमः. गुरुदेव आपल्या पदरी पडले तेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्व व्रतात श्रेष्ठ. पूर्वजन्मी हे व्रत तू हिमालय पर्वतावर केलेस आणि त्या पुण्याईने तू मला प्राप्त झालीस. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करायचे असते. हे व्रत तू पूर्वी कसे केले मी तुला सांगतो ते ऐक. मी तुला प्राप्त व्हावे म्हणून लहानपणी तू मोठे तप केलेस. 64 वर्षे तू फक्त झाडाची पिकलेली पाने खाऊन राहिली होतीस. थंडी, ऊन, वारा, पाऊस सर्व तू सहन केलेस. तुझे हे श्रम व कष्ट पाहून तुझ्या पित्याला म्हणजेच हिमालयाला फार दुःख झाले आणि आपली ही कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात तुझे तिथे नारद मुनी आले. हिमालयाने त्यांना पूजा साक्षात्कार नमन केले, कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, तुझी ही कन्या उपवर झाली आहे, ती तू विष्णूला द्यावी. योग्य तिला असा पती आहे. श्री विष्णूने मला तुझ्याकडे मागण्याची करण्यासाठी पाठवले व मी तेथे आलो आहे. हे ऐकून हिमालयाला अतिशय आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद मुनी तिथून निघून विष्णूकडे आले आणि त्यांनी ही हकीकत दुसरीकडे निघून गेले. नारद गेल्यानंतर तुझ्या पित्याने तुला ही गोष्ट सांगितली, पण तुला ही रुचली नाही. तू रागावलीस. हे पाहून तुझ्या सखीने तुला रागावण्याचे कारण विचारले. तेव्हा तू सखीला म्हणालीस, महादेवा वाचून दुसऱ्या कुणालाही मी पती म्हणून वरणार नाही, हा माझा निश्चय आहे. असे असूनही माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचे ठरवले, तर अशा परिस्थितीत मी काय करू? हे ऐकल्यावर सखीने तुला पित्याच्या घरातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. नंतर तुला घेऊन ती एक घोर अरण्यात गेली. तेथे गेल्यावर एक नदी तुझ्या दृष्टीस पडली. नदीच्या काठी एक मोठी गुहा होती. त्या गुहेत तुम्ही दोघी गेलात. त्या दिवशी तू कडक उपवास केलास. पार्वतीसह माझी प्रतिमा मातीची मूर्ती स्थापन केलीस. त्या शिवलिंगाची तू मनोभावे पूजा केलीस. रात्री जागरण केलेस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. तुझ्या त्या व्रताच्या पुण्याईने त्यावेळी माझे आसनही हलले. लगेच मी तुला दर्शन देण्यासाठी तुझ्याकडे गेलो. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आणि तुझ्या पुढे प्रकट होऊन तुला हवा असलेला तो वर माग असे मी तुला सांगितले. तेव्हा तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावे, दुसरी माझी काही इच्छा नाही. मग तथास्तु म्हणून तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असे सांगून मी गुप्त झालो. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तू त्या शिवलिंगाचे विसर्जन केले आणि सखीसह व्रताचे पारायण केले. त्याच वेळी हिमालय तुझा शोध करत करत तेथे आला. त्याने तुला घरातून निघून येण्याचे कारण विचारले. तू सुद्धा तुझे मनोगत त्याला सांगितले. तुझा दृढ निश्चय जाणून हिमालयाने तुला मलाच देण्याचे कबूल केले आणि तुम्हा दोघींना घेऊन घरी गेले. नंतर त्यांनी काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्याने तुला मला अर्पण केले. अशा प्रकारे या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली. या व्रताला हरतालिका व्रत असे म्हणतात. या व्रताचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी पूजा करायची असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे, केळीचे खांब लावावे, स्थळ सुशोभित करावे, रांगोळी काढावी, पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे, षोडोपचारे पूजा करावी, मनोभावे त्यांची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी ऐकावी. रात्री जागरण करावे. या व्रताने पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचे पातक नाहीसे होते. राज्य मिळते. स्त्रियांना सौभाग्य वाढते. या दिवशी स्त्रियांनी जर काही खाल्ले तर त्यांना जन्मावंद्या व विधवा होतात. दारिद्र्य येते आणि पुत्रशोक होतो. कहाणी झाल्यावर सुवासिनींना यथाशक्ती दान द्यावे. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि शिवलिंगाचे विसर्जन करून या व्रताची सांगता करावी. भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलेली ही हरतालिकेची कहाणी 60 उत्तराची सफळ संपूर्ण. 5 उत्तरे देवा ब्राह्मणाचे द्वारे, गायीचे गोटी, पिंपळाचे पारी सफळ संपूर्ण. हर हर महादेव. सांब सदाशिव.